अक्का काय स्वयंपाक झालाय का जेवण? झालं जेवण. ताट वाढ मी जेवतो. मळ्यात जावं लागेल, मळ्यातलं काम करून घ्यावं लागेल थोडं. बरं ये मग जाऊ मळ्यातून का जेवायच्या आम्ही आधी? आधी जेवतो, ताट वाढ ना मग जेवतो. बरं, बरं, चालेल. मळ्यातली कामं करावंच लागत नाही. जेवण कालवलं केलं देऊ का? हा केलं देऊ का मग माघारी आल्यावर जेवा. बरं चालेल चालेल चालेल. भाजी राहिली होय करायची. हा, हा. बरं चालेल. तू कोण आला? राम राम. राम राम. अरे काय काम घेते राम कुठलचा आहे तू? मी लांबचा आहे श्रीरामपूरचा. श्रीरामपूरचा. आणि मग काम आमच्या हात नाही मग. हात नाही का येत? मध्ये गेला आणि मग काम कसं करणार? करतो एक हातावर तेवढं करतो. आणि एका हाताने काय करणार आहे तू आता? तो केलं का काम? कायम करतो काम. कामाची काय काळजी करणार मला एका हाताने मी तेवढं करीन. बघू जमतंय का आता? होय होय केलं का? बघतो मी याला काम देऊन बघतो एखादं. जमलं तर ठीक, नाही तर मग देतो हुसकून. हा ती राहू दे चल. मी आलो नाही मळ्यात. पाठवाय. त्याला काम दाखवून आलो माघारी आलो. चल चल तुला काम दाखवतो. बघू जमतंय का आता. एकच हात आणि काय तू. चल 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 चल. मकाची कणसी ती गमेल्यात भरायची आणि आपल्या वाटेवर आणून टाकायची. एका हाताने शिकवून टाका. फक्त काय मेहनत भरायचं काम मी मग आता मी राहू का कामाला तुझ्या संग इथे? तू म्हणला मी काम करतो म्हणून गरज आहे कामाची. बाकी हाताने जमन तिथं काम नाही करायचं नाही. तेवढं काम करायचं काय मेहनत भरून ठेवेन इथे. भरून ठेवून न्यायची कोणी जमन ते काम करायचं मग. जमत ती म्हणजे तुझ्या हिशोबाने मी चालायला मोकळं नाही. तुला जमत नसेल तर सांग ना मग. चल तू चल. चल, चल, चल. तुला नाही जमणार. तुला परमेश्वराने आमच्यावर जमणार. टाळी मारला. तुम्ही स्वतः थोडं फार बी सहन काय करून सहन करू? मी गामेल वाहू का आता? मी एकटाच वाहू का? भरायचं काम करीन राव माझं. मग मला भरताच येईना काय मग? तू भरायचा करायचा आणि मला वजी व्हायला लावायचं. चल निघ निघ निघ. नका असं करू माझं. चल चल चल. तू थांबूच नको अजिबात. चल. म्हणून मी करतो काम नाम. राम राम. राम राम. तू कोण आहे बाबा आता? काम आहे का? अरे तू कोण आहे? काम आहे का काम? ते माझाच भाऊ आहे. मोठ्याने बोल ऐकायचं तसं ऐकायचं नाही. पहिले काम करशील का ही? जेवण आलोय. काय म्हणते ती म्हणते जेवून आलोय. अरे जेवायचं नाही म्हणे. ही उचलून तिकडे न्यायचंय. खाली बसू का? गेलं तर कसं बोलावं आता? तसं नाही दादा. कंच उचलून टाकता का म्हणते ती. हा हा. त्याचं बरं ऐकायला आलं तुला. माझंच येणं एवढं पार टाकेन टाकेन कसा बसला ना माझा पार इकडं. टाकेन. ती ती मी वरी एका हाताने आणि तू काय माहिती नेऊन टाक. दोघाला माझे दोघाला आम्हाला दोघाला द्यायला पैसे मी मोकळं नाही. एक हाजरीच्या दोघाला. हा एका हाजरीत दोघ जण जमते ना. आता टाकू टाकू. मग टाका मग. हा? चल जातो मग मी. गमेल आनंद. हा गमेला आणतो मी. हा? तुम्ही या तोवर लागा गोळा करा. आणि आम्ही भरून देतो. तुम्ही लिहून टाका. आणि मग तुमच्या दोघांचा काय उपयोग? घेऊन तू भरून घेऊन टाक. ती तसंच बोलत दादा. ती मी भरून देईन तू नेऊन टाक हळूहळू. हा. बघा नाही तर काय तुमचं काय खरं नाही दिसत. एकाला नाही हात, एकाचं काय लंगड. हा जेवलोय मी. जेवलोय मी येड्यावानी करीत नाही. आम्हा जेवाय आम्हा जेवाय. नाही मी जेवलोय. पोटभर जेवलोय मी. अरे काम झालं देते ना जेवाय आपल्याला. हळूच ये जरा. आणि चपला तर खाली काढणार. एवढं वळणार नाही का तुला? पुढे ठेव. तू माझ्या डोक्यावर. हा इथं टाक.
पडशील पडशील आईला तू जो माझ्या डोक्यावर कुठे देतो इथं टाक खाली इथं तुम्ही इथं म्हणले डोक्यावर ठेवा ठेव खाली आईला तुम्हाला एक काम दिल्यात गाड्या म्या मग तुम्हीच म्हणले डोक्यावर ठेवा मग मी इथं टाकायचे आणून करतो सगळे सगळे टाकायचे हा ए, काय कुठं काय हिच्याकडे का बघतो मग राग का काय चाललंय काय कुठं काय चाललंय कुठं काय म्हणजे मला येड्यात काढतं काय कोण आहे कोण आहे म्हणजे बहीण आहे माझी बहीण बहीण आहे वही हा तुला काय घेणं पडले बाकी बघत होतो कशाला बघितलं बाबा नुसतं मी तू काम कर तुझं फक्त बाकीचं नको लय शायनिंग काम कर करतो ना चल निघ तू हा? निघ 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 नेऊ का ती इथं वतकन सण घेऊन जाते गमेल परत भरून आण आका तू तुझं काम बघ असले काय घरी ठेवले कामाला आपली तर हा एक हाताने लुळा एक लागड ती बाहेर हा असू दे काय फरक पडतो का बरं मग आता त्याला एकच हाजरी द्यायची दोघात असं कुठं गरीब आहेत बिचारे काम केलं पाहिजे फारच काय व्हायची ती जाऊ का नाही नाही आ, जा 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 तुझं तुझं जा 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 जा, बघू नको जा असल्यांचा लाड नाही केला पाहिजे अजिबात बोलतोय की दादा हा, एका हाताने बरं असेल बस लय नको बरोबर जायचं नाही मला हळूहळू नेऊ आपण कस तरी आता काय करतो उचलून देऊ काय दादा नाही उचलू आपण उचलून द्या हात लावा तसं जाऊ काय मी घेऊन आपण उचलून देतो ना मी देऊ काय उचल बरोबर केलं उचलून तुम्ही तर तू बरा मी देते उचलून काय झालं हा? बरं झालं भाऊ वहिनी आपल्याला चांगली पिची अय दादा काय भानगडी दादा आता त्याच्याला नाही ऐकाय यायचं त्याला चल घेऊन ये. चल आता हो हा काय भानगडी काय भानगड इथं मालक लय कडक माणूस आहे काही बरं नाही का? माझं नाही तर भाऊ आम्हाला ना- गरीबाला मोका रेट खायचा नाही नाही काय माझं भाऊले चांगलं आहे आमचं दादा लय चांगलं आहे काय नाही म्हणणार काय नाही म्हणलं नाही म्हणणार आता तुमचा जीव जाडा काय आमच्या दादावर मग तसं म्हणावं लागेल मग तर आम्हाला वहिनी भेटली दादा काय होईल हा हा सांगतोय कुठं मला नुसतं बघतोय नाही का गोटाळ होय ना दादा नाही होत गोटा नाही व्हायचं ना नाही होत. चला मग या टाकून ती चला मग हा या टाकून मी इथं थांबू का वहिनी इकांचं बरं हा हा थांब. तुम्ही दोघं जाता का हा आम्ही जातो जा मग काय आपण आधी पोट भरायला दादा आमचं बाहेर बाहेर बघ कसं काय पटावली काय भाऊ वहिनी आता मला बी कावा गरीबाला कोण बघत आहे पण वहिनी जर आली घरात तर आमचं चांगलं होईल बाबा जेवणा खावण्याची तर सुई लागेल माझी पण मालकाला कळलं नाही पाहिजे तर कळलं आधी जे खाली गेला आणि दुसरा नाही हात काढायची बारी यावं
आता तू काय करते याच्या सगळं गेलती कसं भरू लागायला कंस भरू लागायला म्हणजे अरे ह्यांना काम दिले दोघांना मी तू कशाला गेली होती आता तुम्हाला कळू नाही का आता हा आता काय कळायचं हा मग आता मग गेली कंस भरू लागायला मला आवडला हे मग गेली तिथे शिव आवडला हा मग चाललाय ना मग आता तुम्हालाच कळा ना काही मग आता मग काय अरे करायचं पण ह्यो लांगडा लोळा पांगडा तुला चांगला नाही का एखादा आवडला कोणी हे असला मला पटलं तेच मी हे केलं तुला ह्यासाठी कामाला ठेवलं होतं का अहो मी जीव लावीन एक वेळा मी नाही खायचो बाबा पण बायकोल जपीन. चांगलं आहे दादा अरे ह्यो कशाचं चांगलं आहे काय याच्या जवळ घरी काय आहे? जगायला आहे का उपाशी मरत होय रोज ह्यो काय याच्याकडे मग उपाशी का मर ना मग उपाशी नसतं मरत एकदा आम्ही आमचं करून खाऊ तुमचं म्हणणं असतं तर बघा तुम्हाला पटत असलं तर मला काय पटणार सर कुणालाच नाही पटणार ही असल्या ह्याला शिवाय लांगडा आहे तो हा? मला आवडतं बाई. तुम्हाला आवडून आता नाही आवडत म्हणजे तू माझ्या मनाविरुद्ध वागणार का बघा मग तुमच्या मनाने कसं करायचं तुम्ही काही म्हणले तर मी मग तेच करणार ही एक दुसरं हे आहे का काय झालं मालक काय झालं काय तुला ह्यासाठी काम दिलं होतं का मी झालं काय झालं काय म्हणजे तुझ्या भावाला विचार काय झालं ते त्यांनी लगेच माझ्या बहिणीचा नादी लागलाय तो अय दादा काय ऐकतो मी मला आवडली. पटतंय का तुला ही बस पटत नाही पण काय करायचं काय करायचं म्हणजे तुम्ही तुमच्या बहिणीला विचारा बहिणीचं म्हणणं काय ती विचारा ती कळालं मला लगेच आणि तुम्ही नाही म्हणले तर आमची पात्रता नाही तुमची बहीण आमच्या दादाला काढण्याची त्यांची इच्छा असेल तर बघा नसेल तुमची इच्छा नसेल तर आम्ही चालू बघ अरे पण आहे काय तुमच्याकडे काय म्हणून देऊ तुझ्या भावाला मी माझी बहीण आम्ही तुमच्या बहिणीला उपाशी मरून येणार नाही अरे उपाशी मग इथं उपाशी आहे का ती नाही पण त्यांचा जीव जाडा द्यायचा विषय सोडून तुम्ही त्यात अरे का तुझं काय डोक्यात तुझ्या नेमकं हे असलं मला आवडलं बाई मग तू मग काय करायचं मग मी करीत तेच करीन नाही करणार बरे का मग नाही तुझं बरं आहे तुझं म्हणजे काळजीच गेली तुझी आमची बघा तुकडे सुई होय काय म्हणतात ते चार पाहुणं नावं ठेवते ना का सोपं नाही ही ठेवून भाड्याला काय ठेवायला लागत आहे नाव पण ठेवते ना त्याला बसते ना गप. हा काय एवढं दवा ही आहे हा यांना काम देऊन पश्चाताप झाला मला तर आता कसं काय करावं बहिणी पुढं तर मी लई लाडात वाढवली बहीण माझी मला ती अशी इच्छाच मोडवत नाही कुठली आम्ही कुठं काय म्हणतो नाही तू म्हणूच नको काय तो काय बोलाय तो बरोबर मला जीव घोडा लावायचं लावलाय मला बरोबर तो तुम्ही दारात वाढवली तुमची बहीण आहे तुम्हाला पुढे द्यायचं तुमचा अधिकारी आम्ही बनत नाही काय आम्ही जीव लावू मग मी नव्हतं जीव लावित काय तुमच्यापेक्षा जास्त. असं हा बघा मग आता असली तयारी तर करा तयारी यांच्या काय लागण्याची करायचं मग मलाच विचार आता काय करायचं मग तू कुठाना करून बसली आणि मला विचारते काय करायचं मग पण मग मला आवडलं बाई मग मी करणार तूच करणार ना मग नाही मग जमलं. हा काय करूच काय तुम्हाला आवडले नाही आई ना? बापाला शब्द दिलाय मी तुमच्या लेकीला मी लाडात वाढवीन तिला अजिबात कष्ट पडून देणार नाही तिच्या इच्छेविरुद्ध एकही गोष्ट करणार नाही मी असं शब्द दिला असं वचन दिलेले आहे ना तुम्ही हा ना मग आता ते मोडू नका फक्त झालं? मग काय तेवढं कळतंय मला अक्कल आहे तेवढी तू काय सांगतो मला नाही नाही म्हणजे मग देऊन टाका. मग करायचंच म्हणती हा काय होईल चार लोक नाव ठेवतील मला दुसरं काय असं काय जगायला आहे नाव ठेवायचं असं नाही कुणाला नाही वाटत आपली बहीण चांगल्या घरात जावं म्हणून कुणाला नाही वाटत माझा काय दोष आहे का याच्यात मग मला नाही वाटत का गरिबी आणि श्रीमंती हे 2 दिवसाची सावली तुम्हाला सांगतो पण ज्याचं मनापासून ज्याचा जीव जाडायचा तिथं जर तुम्ही समजा आडवं केलं तर ती काढायला जातं बी नसतं ती लक्षात ठेवा त्यांच्या जर मनाने आहे ना त्यांच्या मनाने म्हणजे होऊ द्या ना तुमच्याकडे परत काय वरड येणार मला हे नाही मला ते नाही तिला आवडत आता बघ बर का पुढचा विचार कर तू सगळा परत माझ्यावर दोष द्यायचा नाही मी सगळा विचार करून सांगते ठीक आहे. अक्काची तयारी म्हणलं हा मला मी मला करेन तर तेच करेन नाही तर नको मग मला. बघा ऐक काय बघितलं असेल याच्यात मलाच कळा ना आता नेमकं
ती म्हणतेत ना दिल गया. काय आका आणि आता तुम्ही आमच्या होणाऱ्या वहिनी मला बी जपा बर का. हा जपीन ना. हा. काम करावं लागेल तसं. आता आपण बसून खायचं. बसतो. हा म्हणजे कामाला जाऊन पहिले हळूहळू काम उभे करायचं. खात होते काय आता कामाला काय जायचं, बोलतात, यायचं काय? माघारी. बसून खाऊन जमन करा. अहो, काही गोंधळ रुपये कसं उद्या नाही, करावं लागेल. 10-5 रुपयाचं काम करू आम्ही काम करून आम्ही माझ्याकडे बसून नका खाणार काम आहे. करू आता. तिकडे बघा दुसरीकडे काम करा आणि तिकडे सुधारा. बघू आपण लग्नाचं मी तुमच्याकडे बघू काम काय करण्याची आमची इच्छा बी नाही काही. आणि आम्ही थांबणार कसं आहे. नाही तर माझी पाहुण्याच्या हाताने दारात. इज्जत घालतात. हा माझी चौघ पाहुण्याच्या दारात आम्ही थांबणार कसं. जावा तुम्ही आता ती कामावर राहू द्या. बघू आपण मी येईन नंतर ठरवू मग जा. म्हणजे आम्ही हलायचं काय होईन. आता तुम्ही लगेच नेतो का मग मग ती तयारी करा ना अर्धा तुम्ही तयारी करीन ना मग माझी मी दम नाही धरत आता एवढं काय कधी? आपण कवा नाही तर आमचं काम जायचं आणि वय आम्ही जायचं सगळं जायचं आमचं. जा तुम्ही जा. याला आता बरं ऐकू येते मग आता ऐकून होतं. नाही असं थोडं मध्यम बोललं ना हा. ती काय करायचं जरा जोरात बोललं तुम्ही तर जरा ती नाही. नाटकीच आहे दोघं नाही, नाटकी- मला नाटकी चांगलं नाही. तुम्ही नाटके नाही आम्ही त्याच्यात चांगली आदल गडी माहिती जा तुम्ही जा आता नंतर जा. येऊ मी तुमच्या जा. वहिनी, बाय बाय. झालं ना तुझ्या मनासारखं हा, झालं ना माणसं. जम घरातलं बघ काम आपल्याला चला. कधीतरी लग्न करायचंच होतं बहिणीचं. तिच्या योगाने तिला आता आवडलाय म्हणल्यावर काय विषय. मी एका कर्जातून मुक्त होईन थोडक्यात शब्द दिलेला आई वडिलांना. जाऊ द्या.